नमस्कार, मी बालाजी मोरे. सध्या समाज माध्यमावर आणि समाजामध्ये नीट 2026 या परीक्षेमध्ये जो काही गैरप्रकार झाला, या गैरप्रकाराविषयी प्रचंड मोठा आक्रोश आहे. यात दोषी असणारे मोठ्या मोठ्या क्लासेसचे संचालक, ज्यांना आपण सो कॉल्ड ब्रँड्स म्हणत असतो, शिक्षण क्षेत्रातील दलाल आणि भ्रष्ट शासकीय यंत्रणा यांचा समावेश आहे. पण त्याचबरोबर यांना मोठं करणारे, ज्यांना जसं की आपण रूपवान गुणवान म्हणतो, त्याप्रमाणे पैसेवान पालक हे सुद्धा मला जबाबदार वाटतात. आपल्या भागातल्या, आपल्या गावातल्या, आपल्या परिसरातल्या छोट्या मोठ्या क्लासेसवाल्यांच्या नाकावर टिचून त्यांच्याकडून मुलं काढून 40 ते 50,000 रुपये फीस भरून यांच्याकडे टाकणारी ती पैसेवान पालक. आणि पुढं काय, आता 11वी-12वीचा पैसा कमी पडत असल्यामुळे अगदी 5वी पासूनच फाउंडेशन यावर सुद्धा मी एक सुंदर लेख 4-5 महिन्याखाली लिहिलेला आहे. आणि यामुळे छोटे मोठे क्लासेस, जे की उदरनिर्वाहासाठी, स्वतःच्या शिक्षणासाठी क्लासेस चालवायचे, असे छोटे मोठे घरगुती क्लासेस वगैरे बंद झाले. आणि अशांचं म्हणणं, पालकांचं म्हणणं काय, ब्रँड. खरं तर ब्रँड हा शिक्षणाचा असतो की कोणत्या वस्तूचा असतो, आणि हा असा निकाल जो की सगळी व्यवस्था पोखरून आणलेला असा निकाल, हा त्यांनाच लखलाभ. बरं, हे काही फर्स्ट ट्रायल नाहीये, हे एक्सपिरियन्स्ड पर्सन आहेत. भूतकाळात सुद्धा अशा आणि एवढी मोठी व्यवस्था पोखरणारे नक्कीच एक्सपिरियन्स्ड आहेत. यांच्या हातून गेलेले डॉक्टर सुद्धा आता पुढे जाऊन सामान्य लोकांनी, जरी यांची फीस तर असता जास्त असणार आहेत, पण सामान्य लोकांनी ऐतराज करू नये. कारण यांनी ही जे काही फीस भरलेली आहे, ती नुसती परीक्षा देण्यासाठीच फीस भरलेली नाही, तर परीक्षेमध्ये पास होण्यासाठी सुद्धा ही फीस भरलेली आहे. त्यामुळे सामान्य लोकांनी सुद्धा पुढे भविष्यातल्या डॉक्टरांनी जी फीस वाढ आहे, त्या फीस वाढीसाठी ऐतराज करू नये. अशा या शिक्षण क्षेत्रातील बाजारूंपेक्षा, व्यापाऱ्यांपेक्षा, दलालांपेक्षा छोटे मोठे क्लासेसवाले, जे की प्रामाणिकपणे, इमानदारीने शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य राखून क्लास घेतात, असे क्लासेसवाले मला कधीही मोठे वाटतात. धन्यवाद.